आज आमच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाले. हे 4 वर्ष कसे गेले समजलेच नाही. 4 वर्षामध्ये खूप सारे उतार चढाव आले, पण ते आम्ही दोघांनी सोबत पार केले आणि इथून पुढचा पण संसार आमचा असा सुखाचा होऊ दे अशीच मी देवाकडे प्रार्थना करते. त्यानंतर तुमच्यासोबत माझं रुटीन शेअर करते. आज हेअर वॉश करायचा होता, सकाळी लवकर करून घेतला. त्यानंतर त्याने दूध आणलं होतं, दूध तापवलं आणि चहा बनवला. त्यानंतर केस थोडेसे सुकून घेतले, झाडांना पाणी घातलं आणि आता स्वयंपाक करायचा होता. वांग्याची भाजी बनवली. मी अशी कुकरमध्ये वांग्याची भाजी बनवते. एका शिट्टीमध्ये खूप छान भाजी तयार होते. जेवण झालं, त्यानंतर गॅसवर आवरायला घेतला. सगळं किचन मला व्यवस्थित साफ करून घ्यायचं होतं. वरती खूप खराब झालं होतं, ते सुद्धा व्यवस्थित साफ करून घ्यायचं होतं. वरच्या स्टाईल व्यवस्थित घासल्या. त्यानंतर बेसिंग ते सगळं स्वच्छ करून घेतलं आणि खूप छान वाटत काम होईपर्यंत खूपच टाईम झाला होता आणि खूप दमल्यावाने सुद्धा झालं होतं. त्यानंतर पाणी पिऊन घेतलं आणि दुपारी थोडा वेळ आराम केला. त्यानंतर संध्याकाळचे कामं करायचे होते. सगळ्यात आधी दिवाबत्ती करून घेतली आणि जरा दमल्यावानीच वाटत होतं. मग म्हटलं ब्लॅक कॉफी करून प्यावी, याने थकवा असं लगेच निघून जातो. मस्त अशी गरम गरम ब्लॅक कॉफी पिली आणि आमच्या बाळाला आली होती झोप. तिला झोपवलं आणि आज पाणी सुद्धा येणार होतं. मग पाणी भरून कूलरमध्ये सुद्धा पाणी घालायचं होतं. मग त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि कधी एकदाच हा उन्हाळा संपतोय असं झाले. आणि घाईमध्ये काही काम करायला गेलं का मध्येच काहीतरी होतं, पाणी पण सांडलं. ते पुसून घेतलं आणि आता स्वयंपाक झोपलेलीच होती. म्हटलं तोपर्यंत स्वयंपाक करून घ्यावा, नाहीतर ती उठली ना काहीच काम करून देत नाही. स्वयंपाक झाला, त्यानंतर जेवण करून घेतलं आणि आज आमची अॅनिव्हर्सरी होती म्हणून छोटंसं सेलिब्रेशन करून घेतलं. आणि असा होता माझा आजचा दिवस. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.